मोय मोय मी मोय मोयनी मोय मोयनी फेकते लावता चला गया चांद कहा सुमा को छो. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज मी आता आहे तिकडच्या हॉलमध्ये आणि माझ्यासोबत आहे क्रांती. हॅलो गाईज, माझं नाव आहे क्रांती आणि आम्ही खिडक्या बसवल्या, पडदे पण बसवले. तर गाईज आम्ही ना आता घराले पडदे आणि खिडक्या बसवले, ते मानले मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर हे ब्लॉग आता चालू करूया. व्हिडिओ आवडेल तर लाईक करजा आणि सबस्क्राईब करजा. तर आता दुपारी संडासबाथ रूमला त्यांना दरवाजा येणार आहे. तर गाईज दुपारी आता ते मागच्या वळीले एक दरवाजा आणि एक बाथरूमला दरवाजा येणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवूया. तर आता वाजले आहे 10. तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला इकडल्या घरातल्या खिडक्या आणि रूम दाखवतो. तर काही सर्वात पहिले मी तुम्हाला पुढे खिडकी दाखवतो. तर काही जे पुढे खिडकी मी तुम्हाला पुढल्या कॅमेऱ्यात दाखवतो. तर काही पहा, आता आपण खिडकी खोललोय कळले. पहा गाईस, खोलली खिडकी आपली. तर गाईस आता बंद झाली आहे, खोलली कळली. तर ती कळली खोलू आता. तर गाईस हे जाळीची आहे, तेव्हा जाळीची खिडकी आणि एक काचाची डबल. तर आपण खिडकी लावून घेऊ. पडदे खिडकी दाखवत होता. गाईस आहे ती पडदा, आपण बंद करूया. गाईस पडदा आता बंद झाला आहे. तर गाईस तुम्ही आता ही खिडकी पाहिली कशी करेल. तर गाईस आता ही पहा की तशी गाईस काहीच फरक नाही. तर गाईस मी तुम्हाला दाखवतो खोलून. तर अशी खोलती गाईस. तर गाईस आता दाखवतो असं पहा गाईस इकडे. तर गाईस ती पडदे खिडकी आपली अशी खोलती गाईस. ही जाळी खोलली आणि आपल्याकडे. तर गाईस बाहेरून ते जाळी आपण अजून काढलेली नाही आहे, कारण की इडी कोण बॉल गेल मारला तर आपला काच फुटू शकतो म्हणून. तर गाईची खिडकी बंद. तर गाईस आता आपण इकडल्या घरात आलोय लाईट लावून. तर लाईट लावला आहे आता. तर आता आपण इकडल्या घरात आलोय आणि इकडल्या घरात पण खिडक्या लावल्या आहे गाईस. तर तुम्हाला दाखवतो मी. सगळ्यात पहिले गाईस ती आपली टी व्ही होती, आता आपण टी व्ही काढली आणि इथे ठेवली. आता इथे काच निसता पाहून घ्या पहा गाईस, आणि पडदा पहा गाईस. तर गाईस त्याला खोलू. आमच्या गावामध्ये वीजची नोट बंद झालेली आहे. काय बिनो बरोबर अंदर गाईस. बा आता आपण खोलो पहा गाईस. OnePlus. तर गाईस कोण आमची गॅलरी हो पहा गाईस ती किती भयानक. जाळी खराब होऊन गेलती. इकडे गॅलरी काढले. सगळ्या खिडक्यांना जाळी लावलेली आहे, पण या खिडकीला लावली नाही. तर गाडी चुला. तर गाईस तो म्हणले मी आता फोन उलटा करून दाखवतो पहा गाईस. असं आहे पहा गाईस. सिल्वर कलरचा जमका जाईल इकडे. सिल्वर कलरचा काच गाईस घेऊ पहा. आता मी खिडकीमध्ये आहे. आता आपण खिडकी लावूया पहा वाटत पहा. तर आता आपण फोन मध्ये घेऊया आणि ती पाकी. आता आपण खिडकी उघडली. आता आपण ही खिडकी बंद करूया. तर गाईस ही एक खिडकी आपण खिडकी लावली. आता हे पुढली खिडकी गाईस आपण इकडे आलो आता. तर गाईस एक खिडकी पाहतो मी काढली. आता आपण खिडकी खिडकी बंद करूया. तर गाईस आता तुम्हाला आता पडदे दाखवायचे. तर गाईस सर्वात पहिले आपण या खिडकीचे पडदे बघू. तर गाईस हे नवे ऑनलाईन पडदे मागवले गाईस. पहिले आपण बंद करू. तर गाईस सबस्क्राईब करजा आपल्या चॅनलला पहा गाईस. सरप्राईज करणार मागवायला आहे, कारण की सेम दिसेल. लावतेले लाव लवकर पहा गाईस किती भारी डिझाईन आहे गाईस. एक पडदा महाग नाही होता त्या खिडकीला, म्हणून 2 पडदे लावून घेतलेले आहेत. तर गाईस असे 8 पडदे मागायला आहे. तिकून आणि 2 असे लंबे गाईस दरवाजाले. तर गाईस इथे पहिले दुसरा पडदा होता
आता ह्यो लावला गाईस. ते डिझाईन घ्यायला एकच डिझाईन एकदम भारी वाटते गाईस. तर गाईज हे इकडल्या घरातले खिडकी आणि पडदे आणि तिकडल्या घरातले तुम्हाला दाखवले. आता मागच्या घरात गाईस कसं आहे आपलं ते तुम्हाला मी दाखवतो गाईस. तर आता आपण जाऊया मागच्या घरात. चलो. तर सर्वात पहिले पहा लाईट लावू आपण. एक पडदा आहे तो सेम आहे. थांबा पहा. आमचा पडदा आवडला असेल तर एक लाईक करून. तर आता आपण याले खोलू. तर गाईज आता आलो आपण मागच्या घरात. तर गाईज इथे आता गरम होत आहे. आपण पंखा लावू. वरी आपला पंखा चालू झाला. तर गाईज रोहित शर्मा आहे. तर गाईज यहाँ पे देख पाहू शकता की सुपर हिट शर्मा याचा फोटो. रोहित शर्मा गाईज. तर गाईज इथे आता ते पडद्या घरात जातो. पडदा होता जुना तो आपण नीट लावलाय पहा. तरी पहा की आता पडदा जुना आहे आपण ओपन करू. बघायची तिकडलीच गॅलरी आहे काही नाही बदल जास्त. तरी आपण बंद करू. आणि गाईज या कॉलेज पहा टीवर आपले ते पडजीवर आहे ते खूप सामान होतं आणि ते चांगलं नाही दिसत होतं म्हणून आपण एडी वरी पण पडदे लावला आहे. तर आपण वरचा पडदा खोलूया. तो म्हणजे दाखवतो गाईज. तर तिथे अटकायले तिकून ना मी तिकून होईन का. तर गाईज जे कुंभी त्याला अटकायला आहे तर असंच खोलू पाहायचं. सामान तो सामान चांगलं दिसत नाही म्हणून आपण ना असं पडदे बनायला आहे. तुम्हाला दाखवतो मी आता पहा गाईज. एकदम भारी वाटतं गाईज. आता असं वाटतं रूम मध्ये काहीच नाही पहा गाईज. पहिले लय सामान वाटे आता काहीच वाटत नाही. तर गाईज हे मागच्या घरात. तर गाईज ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं की ते दरवाजे येणार आहे दोन ते कुठे लावणार आहे. तर गाईज सगळ्यात पहिले दरवाजा याच हॉलमध्ये पहा की आहे राहणार आहे दरवाजा. तर गाईज इथे दरवाजा राहणार आहे. आता आहे नाही थोड्याच टायमाने दरवाजा राहीन आहे. थोड्या टायमाने येणार आहे आणि दुसरं पण इथंच गाईज. तर गाईज आता आपण इथे जाऊया आणि आपण आता आलोय किचन मध्ये. तर गाईज दोघी घरांची खिडकी पडते मी तुम्हाला दाखवले. आता मी बाहेरून दाखवतो गाईज. तर गाईज ते बाहेरून ते आपले आरशे तर ते गाईज सिल्वर रे गोल्डन कलर दिसतं गाईज. मा तोंडात का सिल्वर शिवरालं. तर गाईज ते गोल्डन कलर चमकता गाईज. तर ते गाईज इथून आपण जाऊया बाहेर. पहिले आपण निकडला दाखवूया रेडून गॅलरी पहा गाईज. सिल्वर नाही गोल्डन कलर आहे. तुम्हाला थोडा थोडा दिसत आहे. तर गाईज इथे पाक एक क्रांती नाईट एक प्रोजेक्ट बनवला आहे. प्रोजेक्ट म्हणजे असं ते ना कागदाचं बनवलं आहे त्यांच्या शाळेत ते लागत आहे. तर पहा गाईज आता इथे आपण पाहू कुठं आहे पहा गाईज. क्रांती हे बनवत आहे तिनं हे बनवलं आहे पहा गाईज. तिरंग्यासारखं बनवलं आहे कागदाचं गोळ. त्याला एका वाटीवर चिपकवलं आहे आणि दोरी बांधली आहे. आणि अजून आता काय करते आता. तर गाईज आता पहा की क्रांती डे असा झेंडा लावणार आहे. ते झाल्यावर ते आपण पुढे पाहणार आहे. तर गाईज तिचा प्रोजेक्ट करत आहे तिच्या शाळेत लागत आहे पहा गाईज. एकदम एकच नंबर वारे करलं गाईज ना. मित्रांनो माझं प्रोजेक्ट जर तुम्हाला चांगलं लागलं तर लाईक करून द्या. काही टेन्शन घेऊ नको. लाईक कर दे. काही सगळे लाईक करता आणि सगळे सबस्क्राईब करता आणि एक चांगली कमेंट करता गाईज. तर हे ब्लॉग खूप मोठा होणार आहे. अजून आता संध्याकाळ झाली आहे. रातला ब्लॉग राहणार आहे. तर आता माझा भाऊ पण आला पाहिजे बाहेरून. तो बाहेर जायला आहे. तर आता आम्ही दोनच जण इथं आणि तिकडे घरात आहे मम्मी पप्पा ते. तर आता आपण खिडकीतून माझे मी गेला काढलं. तर गाईज खाली खूप बरं होत होतं म्हणून आम्ही आता वरी आलोय. तर गाईज क्रांती मी आता वरी आलो गाईज. पहा गाईज किती भारी वातावरण आहे गाईज इथे. आता आम्ही आले वरी पहा गाईज. आता आम्ही वरी आलो आहे. आता आम्ही इथे बसू आणि ते क्रांतीचा प्रोजेक्ट ते
तर काही बघ किती भारी वाटते काही आता तुम्हाला दाखवतो काही त्याला येऊ एकच नंबर वाटत. काही बाहेर एक क्रांती अजून आली नाही ती क्रांती जिन्यातच काहीतरी करत आहे. तर गाईज पाक एक क्रांती आता इथे करत आहे ती बाहेर आली बाहेर कोण नाही आली. तर गाईज इथे आता आपण आलोय तर गाईज तुम्हाला मी आता दाखवते ती कार्स आहे या तुम्हाला दाखवतो मी. पहा गाईज आपण आता आपल्या धाब्यावर आहे गच्चीवर जिन्यात. पहा गाईज तर गाईज इथे कपाटी तिथे मिरच्या ठेवला आहे गाईज इथे क्रांती ठेवले सामान ठेवला इथे. तर गाईज इथे एकदम भारी वातावरण बसलं आहे. तर गाईज इथे पाक नळ्यांची बंडल आणि ते नळ्या किती आहे तर गाईज ते आपल्या वावरात ठिबक तुम्हाला दाखवतो मी आता. पहा गाईज इथे नळ्या ठेवला आहे इथे बंडल आहे गाईज नळ्यांचं आणि इथे नळ्या आणि गाईज आपलं ते आहे ना टाटोपी गाईज त्याच्यावरी पण खूप नळ्या आहे. इथे एक बंडल आहे आणि वरी खूप आहे तुम्हाला दाखवतो ते आता. थांबा गाईज पहा गाईज वर खूपच नळ्या आहे गाईज आणि एकूण कपडे ते वाळू घालेले आपल्या इकडून ऊन आहे म्हणून आपण एकूण संध्याकाळी बसू आता आपण इथेच बसू. तर आता इथे क्रांती झाला का प्रोजेक्ट का होईन रे. तर गाईज आम्ही एवढा टाइम धाब्यावर काढला ती तुम्ही न पाहिलं तर गाईज मी तेवढं टायमात पाके तिथे काहीतरी कराल तर मी ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही ना काय करलं गाईज. चलो पहा गाईज मी ना काय काढलं स्वयं पाटील ब्लॉग. पहा गाईज रंग कडू आता सापडला म्हणून काढला नाही ते काढणं असतं तेवढा भारी काढला असतं पण तेवढा मग टाइमपास करला काहीच. क्रांतीचं ते चालले अजून. तर काहीच क्रांतीला आता भूक लागली क्रांती काय नाही मी थोडा टायमांग करणार आहे क्रांती झाली काहीच आता. गाईज मला लय भूक लागली आहे सकाळची जेवलेली नाही सकाळचं धरून हेच करून राहिलो आम्ही व्हिडिओ पण माझं प्रोजेक्ट बाकी जाऊ दे ये जेवण मीच थांबतो मी जेवून येते. तर काहीच क्रांती झाली मीठच थांबतो आता क्रांती असतर. तर काहीच पाका भारी नारळाची झाडे घ्यायची एकच नंबर आहे डायरेक्ट गोवाची फिलिंग आणि आता एकच नंबर गाईज. तर गाईज अजून बी क्रांती आली 5-10 मिनिटं आले आता क्रांती आता जास्त वाटतं मला. तर गाईज आली वाटतं क्रांती आली गाईज क्रांती. काय घाललं मग मेथीची भाजी मला नाही आणली का. नाही तू जेवून ये ना मग. मला भूक नाही हो मग तोंडी आले मला जेवल्यास नाही. काय करते तू तेच तेच सकाळचं काय करते तू जाऊ नाही का ते. अरे तोड दिया गाईजी न तोडलं तिचा प्रोजेक्टचं. पहा गाईजी न तोडून टाकलं आता इले डबल एक डब्बा घ्यायचं लागेल. मोय मोय मी मोय मोय नी फेकते राहता चला गया चांद कहा आसमां को छोड़ के. तर गाईज तू तिचा प्रोजेक्ट त्यावर ना फेकून द्याला कांची जीवावर आणली गेली गाईज फेकते आता.
मला बी आता खूप भूक लागेल आहे, म्हणून मी आता जेवण काही करणार नाही गाईस. तर मी ना क्रांतीला एक क्रॅकजेक बिस्किटचा पुडा सांगला गाईस. आता ते गेली आहे खाली. तर गाईस माझं तोंड येलं आहे गाईस, तर मला काहीच खाल्लं जात नाही गाईस. असं असं आता हे आणि असं म्हणजे काय फिक्का फिक्का वस्तू दे खाल्ल्या आता गाईस. तर आता मी ना क्रांतीला झाडे ती जात आहे, गेली ती आता. तर ती आणि ना आता गाईस आपल्या गाईस तुम्हाला हे ना किती दाखवलं गाईस. आता आपण नाश्ता पण करला आता. आता बिस्किट एवढा घालला पा गाईस. झाड तुका झाड गाईस एकच नंबर एडी हा गाईस. झाड आता एडी बसायला आहे गाईस. एकदम भारी थंडगार वातावरण आहे गाईस. इकडे सूरज पहा गाईस. मोय मोय गाईस इकडे आता मी बसला आहे एकटाच. क्रांती खाली गेली आहे गाईस. आता आपण बी खाली जाऊया गाईस. आता खूप टाइम झाला आपल्याला लेडी बस बसू. तर गाईस आता आपण खाली जाऊया. तर गाईस आता आपण खाली जाऊया. तर गाईस बघे ना पहा काय करलं दाखव. पहा गाईस बरं एवढी दाटली का आपले तेव्हा सोड. कवडी मोठी लॉलीपॉप आहे रे भाऊ. पेकायले नको नको सोडू. सर सर मी ना घरच्या घरी लॉलीपॉप बनवले. ठेव दिला आता. फ्रीज मध्ये थोडा टाइम ठेवून देते. ओ हिरा हिरा. तर गाईज आता झाली आहे रात्र. तर गाईज आता मला भूक लागली आहे. तर आता मी जेवतोय गाईज. जेवल्यानंतर मग तुम्हाला मी भेटतो गाईज. तर आता चला जेवूया. तर गाईज आता जेवण झालं एकदम पोटभर. तर गाईज आता जास्त काही बोलले नाही. तर आता मला झोप पण येते. तर गाईज आता आपण हे ब्लॉग इथं संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.